आज बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जो अत्याचार चालला आहे त्याचा आम्ही निषेध करतो। आज तिथल्या महिला असू देत, पुरुष असू देत, हिंदू असू देत, सगळी असुरक्षित आहेत आणि आज सगळ्यांना आम्ही हेच आव्हान करतोय की हिंदू एक है तो सेफ आहे। आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तिथल्या हिंदूंची साथ देण्याची गरज आहे। ही जी प्रवृत्ती आहे ही थांबवण्याची गरज आहे आणि आम्ही ह्या बांगलादेश सरकारला हा अल्टिमेटम देतोय की त्यांनी जर ही अत्याचार थांबवलं नाही, हिंदूंचं संरक्षण नाही केलं तर याच्या पुढचं आंदोलन आणि तीव्र होईल आणि याची किंमत बांगलादेशला मोजावी लागेल। आम्ही केंद्र सरकारला ही विनंती करतोय की बांगलादेशवरती मिलिटरी हे करून त्यांच्यावरती मिलिटरीचा हमला करून त्यांना नष्टानुभूत करा, त्यांना धडा शिकवा आणि आज हिंदू आम्ही एक आलेलो आहोत आणि इथून पुढे हिंदूंवरती होणारा अत्याचार हा आम्ही सहन करणार नाही। केंद्र सरकारकडनं या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते असं वाटते? केंद्र सरकार निश्चित या प्रश्नाकडे लक्ष देईल। निश्चितपणे हिंदूंच्या बाजूने केंद्र सरकार उभा राहील आणि बांगलादेशमध्ये जो चाललेला अत्याचार आहे त्याच्या विरोधात आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी हे ॲक्शन घेतील आणि याची मोठी किंमत बांगलादेशला भरावी लागणार आहे। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।